नमस्कार मित्रांनो, एस टी बस प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, NCMC कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। लवकरात लवकर NCMC कार्डची नोंदणी करून ते कार्ड आपल्याला काढून घेणे गरजेचे झालेले आहे। तर त्याबाबत आता नवीन परिपत्रक आलेले आहे। तसेच अंतिम तारीख काय आहे या संदर्भात सुद्धा विचारणा केली जात आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं हे परिपत्रक आहे बघा। 4 मे 2026चं सर्व एस टी डेपोंना हे परिपत्रक दिलेले आहे। विषय आहे NCMC कार्ड कार्यप्रणालीची मानक कार्यप्रणाली म्हणजे SOP बाबत। आता तर या ठिकाणी बघा, राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सामाजिक घटकांना बसेसमध्ये सवलत देण्यात येते। सदर सवलतधारी प्रवाशांस सवलतीकरिता NCMC कार्ड देण्यात येत आहे। सध्या स्थितीत राज्य परिवहन महामंडळाद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक यांचे NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारी प्रवाशांच्या NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता सध्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचीच नोंदणी चालू आहे। त्यासाठी दिव्यांग बांधव तसेच विद्यार्थी असतील इतर लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी जाऊ नये असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नजीकच्या काळात सर्व सवलतधारी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात सवलत प्राप्त करण्यासाठी सदरचे NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे। मग आता या कार्डच्या नोंदणीकरण, वितरणाची तसेच NCMC कार्ड वापरून वाहकाच्या ETIM मशीनद्वारे तिकीट देण्याची तसेच कार्ड टॉपअप करण्याची कार्यवाही मानक कार्यप्रणाली म्हणजे SOP पाठवण्यात आलेली असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी। मग या ठिकाणी सांगितलेले आहे की सबब आपणास याद्वारे पुनश्च कळवण्यात येते की आपल्या अखत्यारीत सर्व आगार व्यवस्थापक या सर्व वाहकांना सदर मानक कार्यप्रणाली SOP प्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य असल्याबाबत NCMC कार्ड वापरून संबंधित कार्डधारकास सवलतीचे तिकीट देणे, कार्ड टॉपअप करणे सूचित करण्याबाबत कळवण्यात यावे। तर सदर बाबत कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे आणि त्याचं SOP बघा अशा पद्धतीने आहे। ST बसचे NCMC कार्ड कार्यप्रणालीची नवीन SOP थोड्याच दिवसामध्ये सर्व प्रवाशांसाठी ST बसचे NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे। तर पहिली SOP आहे, प्रवास कॅशलेस होईल, सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार आहे। दिव्यांग, विद्यार्थी, सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना तिकिटात योजनेतून सवलत मिळेल। चौथी, खोटी जन्मतारीख टाकून डुप्लिकेट आधार कार्ड दाखवणारे आता सापडतील। 5 वर्षांनी कार्ड रिन्युअल करावे लागेल। 6वी SOP आहे, कार्डला रिचार्ज कुठेही करता येईल, मोबाईलमधून, बस स्टँडवरून, मोबाईल दुकानातून या ठिकाणी रिचार्ज करता येईल। 7वी SOP आहे, कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे, आधार कार्ड आणि स्वतः व्यक्ती व मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे। 8वा SOP आहे, कार्ड काढण्यासाठी शेजारील डेपोमध्ये किंवा अधिकृत एजंटकडे जाऊन आपले कार्ड काढून घ्या। कारण की मित्रांनो, नंतर भरपूर गर्दी होईल, त्यामुळे लवकरात लवकर आपले कार्ड काढून घ्या अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येते की अंतिम तारीख काय आहे। तर याबाबत अंतिम तारीख अजून सांगण्यात आलेली नाही। कारण की मित्रांनो, दरवर्षी 65 वर्षापेक्षा वयाचे व्यक्ती दरवर्षी वाढणार आहे। ज्या पद्धतीने आपले आधार कार्ड हे आपण अपडेट करू शकतो, त्याच पद्धतीने NCMC कार्ड ही याची सुद्धा अंतिम मुदत कोणतीही राहणार नाही। कारण की ते नेहमीच काढावे लागणार आहे। फक्त NCMC कार्ड आपण कधी पण काढू शकतो, फक्त ते लागू कधीपासून होईल म्हणजे 100% NCMC कार्ड शिवाय सवलत सध्या चालू आहे। तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तरी तुम्हाला सवलत घेता येईल। तर थोड्या दिवसात त्याबाबत सुद्धा परिपत्रक येणार आहे। कारण की सध्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचेच NCMC कार्ड काढणे चालू आहे, त्यामुळे अजूनपर्यंत अंतिम तारीख ठरलेली नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचं परिपत्रक होतं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।